गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या। कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट। 5,000चे भरपूर डिस्काउंट, कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा। पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 3 बत्ती रोड। संपर्क 92 97 97 50 00। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरामध्ये घटस्थापने दिवशी शहरातील सर्वच मंडळांनी नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरी केली। मंडळांनी भव्य लाईट शो, डीजेच्या तालावर व पारंपरिक वाद्यामध्ये देवीची मिरवणूक काढली। यामध्ये वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळ व जय हिंद वाघाचं मंडळ यांची मिरवणूक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली। पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवला होता। इचलकरंजी शहरासह महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। घटस्थापनेला देवीची स्थापना केली जाते। मंडळांनी देवीची मिरवणूक काढण्यासाठी लगबग सुरू होती। शहरातील महात्मा गांधी पुतळा चौकामध्ये सर्वच मंडळांनी आपल्या देवीची मिरवणुकीला सुरुवात केली। डीजेच्या व आकर्षक विद्युत रोषणाईच्या तालावर तरुणाई थिरकत होती। दरवर्षी वंदे मातरम नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने भव्य दिव्य देवीची मिरवणूक काढण्यात येते। ही पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली जाते। यामध्ये अघोरी देवदेवतींचे अवतार, उंट, राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, गणपती वेगवेगळ्या देवीची रूपे पाहायला मिळाली। यातील सजीव स्वरूपातील महालक्ष्मीच्या रूपातील देखावा केल्यामुळे दर्शन घेण्यासाठी व सेल्फी काढण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली। तसेच कलकत्ता येथील भव्य दिव्य कालीमाता मंदिर उभारण्यात आले। ही मिरवणूक गांधी पुतळा चौकातून सुरू झाली। यामध्ये सुमारे 4 कंटेनर, 5 ट्रॉल्या, 5 LED स्क्रीन लावण्यात आल्या होत्या। तसेच येणाऱ्या भक्तांना प्रसाद दोरा देण्यात येत होता। तसेच देवीची आकर्षक मूर्ती दर्शनासाठी ट्रॉलीमध्ये ठेवण्यात आली होती। वंदे मातरम मंडळ दरवर्षी वेगळ्या पद्धतीने पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढत असतं। तसेच डॉल्बीच्या ठेक्यावर लाईटच्या रोषणाईमध्ये महिलांनीही ठेका धरला होता। मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन बेलेकर, अशोक रानभरे, सचिन आठवले, सतीश कवडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने मिरवणुकीमध्ये उपस्थित होते। तसेच युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने आरके चौकामध्ये येणाऱ्या मंडळांचे स्वागत करून देवीला साडी, हार व मंडळाचे अध्यक्ष यांचे स्वागत करण्यात येत होतं। इचलकरंजी शहरामध्ये दरवर्षी पारंपरिक पद्धतीने गेल्या 25 वर्षांपासून जय हिंद वाघाचं मंडळ यांच्या वतीने देवीची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढली जाते। यंदा या मंडळाला 25 वर्षे पूर्ण झाल्यामुळे यावर्षी मोठ्या दिमाखात डीजेच्या तालावर लाईटच्या रोषणाईमध्ये मिरवणूक काढण्यात आली। जय हिंद वाघाचं मंडळ दरवर्षी अनोख्या पद्धतीने मिरवणूक काढत असतं। यामध्ये यावर्षी देवी देवतांचे रूपे तसेच चुटकू तात्या विंचू यांच्या रूपातील देखावा बालचिमुकल्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला। तसेच शिर्डी येथील श्री साईबाबांच्या रूपातील भव्य दिव्य मानवी देखावा करण्यात आला होता। तसेच महिलांचे लेझिम पथक, विंचूवर बसलेला राक्षस व माशावर बसलेला राक्षस अशा वेगवेगळ्या पद्धतीचे मानवी देखावे मिरवणुकीमध्ये दाखवण्यात आले। हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी आरके चौकामध्ये मोठी गर्दी केली होती। ही मिरवणूक गांधी पुतळा चौक ते थोरात चौक ते आरके चौक ते बालाजी चौक ते शहापूर अशी काढण्यात आली। यामध्ये 5 कंटेनर, 6 ट्रॉली, 2 स्क्रीन लावण्यात आल्या होत्या। दरवर्षी माजी उपनगराध्यक्ष रणजित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली जय हिंद वाघाचं मंडळ यांची मिरवणूक भव्य दिव्य असते। आरके चौकामध्ये मिरवणुकीचा केंद्रबिंदू ठेवण्यात आला होता। यावेळी मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।